नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। मी आज आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील पुढील कथा घेऊन आलेली आहे। त्रैलोक्य मंगल कवच। मनसा देवी आपले गुरु शिव यांच्याकडे कैलास पर्वतावर गेली। तेथे तो शिव आणि पार्वती यांच्या उपदेशाप्रमाणे तप करीत राहिली। काही काळाने तिला एक सुंदर बलवान असा पुत्र प्राप्त झाला। तो नारायणाचा साक्षात अंश होता। भगवान शंकरांनी त्याला ज्ञानोपदेश केला। पुढे ते ज्ञाननिजन तसेच योगीजनांना गुरु बनला। मनसा देवीच्या हृदयात आपले इष्टदेव आणि गुरु यांच्याबद्दल अधिक आस्था होती, म्हणून त्या बालकाचे नाव आस्तिक ठेवले। अभिमन्यू पुत्र राजा परीक्षित एकदा ब्राह्मण शापामुळे दुःखी झाले होते। त्यांनी दुर्दैवाने काही अपराध केल्यामुळे शृंगी मुनींनी त्यांना शाप दिला होता की 1 सप्ताहात व्यती होता तक्षक तुला चावेल। राजाने जागृत राहूनच खूप काळजी घेतली आणि सुरक्षित स्थानी तो निवास करू लागला। पण इतकी उपाययोजना करूनही तेथे एक तक्षक त्याला डसला आणि राजाला मृत्यू प्राप्त झाला। त्याचा पुत्र जन्मेजय याने आपल्या पित्याच्या मृत्यूमुळे सर्पयज्ञास आरंभ केला। त्या यज्ञात सर्पांचे समूह नष्ट होऊ लागले। त्यामुळे भिवून तक्षक इंद्राला शरण गेला। इंद्राने मनसा देवीची आराधना केली, तिला प्रसन्न करून घेतले आणि तिच्याकडून जीवदान मिळविलं। सर्पभयापासून दूर राहण्यासाठी तेव्हापासून साधक मनसा देवीचा जप करतात। श्री देवी पर्णमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। ओम नमश्च चंडिकाय। ओम नमश्च चंडिकाय।